थँक्यू डीसी. मागच्या 4 बॉलमध्ये 4 चौकार लगावले सागर खालेकरने या मॅच मध्ये. यतेंद्र सागर खालेकर ही जोडी सलामीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ओ पाचवाही आलाय, अगदी स्वीप लगावला आणि बॉल डीप अगदी स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 5 बॉल 5 चौकार मैदानाच्या आतमध्ये. नाशिक ॲग्रिको संघाकडून आज हा फलंदाज मागच्या 5 बॉल वरती अगदी क्लासिकल 5 चौकार लगावतोय. सहावा येईल का? फटका फसलाय, बॉल वर गेलाय, फिल्डर बॉलच्या खाली. विकेटचं पतन पहिल्या 5 बॉल वरती वार. आता आर.डी. देशमुखने केलाय पलटवार आणि सागर खालेकरची एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावी केली आहे. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम नाशिक ॲग्रिको संघाला. आज चौकार लगावण्याचा विक्रम दुय्यम वेळेला म्हणजेच की दुसऱ्या वेळेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये सागर खालेकरने केलाय. कारण कालच्या दिवसामध्ये प्रतीक यांनी तो विक्रम केला. आजच्या दिवसामध्ये सागर खालेकरनी चांगली बॅटिंग केली. 5 बॉलमध्ये 5 चौकार त्यांनी लगावले. परंतु शेवटच्या बॉलमध्ये 6वाही चौकार किंवा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिकडे प्रयत्न फसला गेला आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. धक्का क्रमांक पहिला लागला. शेवटच्या बॉलवरती आर.डी. देशमुखच्या खात्यामध्ये विकेट आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 20 धावा 1 गडी बाद. पहिली ओव्हर समाप्त होते. बॉलिंग साठी अमोल कावरके पाहायला मिळतील आपल्याला. सुनील गोसावी अगदी पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना या बॉलवरती खातं ओपन करतायत आपलं वैयक्तिक. नागेश पुंड बॉलिंग साठी आल्या. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करतील इकडे. दुसरा पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरचा एकूण जर पाहिलं तर तुम्हाला हा सामना 8 ओव्हरचा असणार आहे. सर आपणास विनंती आहे, कृपया लवकर आपण बाहेर यायचं आहे. ते तिकडे नांदेड वॉरियर्सचे ज्या ठिकाणी खेळाडू आहेत, आपणास विनंती आहे सर. समोर खेळलाय अगदी जागेवरून यतींद्र, क्लासिकल यतींद्र, आणि बॉल अगदी जातोय डीप लॉंग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार.
नागेश पुंड थोडासा दूर ठेवला, बॅकफुटला जात अप्रतिम कट लगावला आणि यतींद्रच्या बॅटमधून बॉल जातोय डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या अगदी पार चिरत गेलाय. आलाय चौकार. थँक्यू. सेमी फायनलचा सामना आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर या सामन्यामध्ये एकमेकांवरती चढाओढ करण्याचा प्रयत्न करतील. एका बाजूला जर पाहिलं तर बॉलिंगमध्ये त्या पद्धतीची चेंजेस करून अप्रतिम एका अचूक टप्प्यावरचा मारा करण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून होईल वाशिम संघाकडून. दुसऱ्या बाजूला तोच प्रयत्न असेल बॅटिंगचा. ज्या पद्धतीने आतापर्यंत नाशिक ॲग्रोकॉसचे हे फलंदाज खेळलाय, नाव आहे यतींद्र, आणि की समोरच्या दिशेला ओव्हर दी बॉलर हेड बॉल जातोय. अगदी आरसा दाखवला या बॉलला डीप लॉंग बॉर्डर लाईनच्या पलीकडे स्ट्रेट डाऊन दी ट्रॅक. आणखीन एक चौकार. हो, आणखीन एक वेळ मोठा फटका सजवायचा होता, इकडे घुटना टेकून स्वीप लगवायचा होता, परंतु मात्र ओळखलं यावेळेला नागेश पुंडने आणि बॉल थोडासा दूरच ठेवलाय. तर नक्कीच ओव्हरची होती आज समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा 34. एक गडी बाद टीम नाशिक ॲग्रोकॉस 11. थँक्यू डीसी. 2 ओव्हरचा पॉवर प्ले होतोय समाप्त आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती नाशिक ॲग्रिकॉस संघाची एक जर पाहिली तर वेगवान सुरुवात. 34 धावा धावफलकावरती होत आहेत. एक गडी बाद 34. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि बॉलिंगसाठी आपल्याला संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाचा अष्टपैलू खेळाडू गौरव पुंगडे पाहायला मिळेल. बॅकफुटला गेल्यात. इकडे जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न इकडे सफल राहिला सुनील गोसावीचा. कारण सुनील यांना माहिती आहे दुसऱ्या बाजूला यतींद्र अगदी जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेदरम्यान एक बॅटिंग जो क्लास जो फॉर्म यतींद्रचा राहिलाय तो तसाच याही सेमीफायनलमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे एक धाव त्यांनी सहजतेने घेतली आहे. आणि दुसऱ्या बाजूला तेवढं साहजिक होऊन जाताना ज्यावेळेला एखादा आपल्या भागीदारी करण्यासाठी एखादा फलंदाज आलाय तर त्या पद्धतीने त्याला स्वाभाविक खेळ करावा लागतो. जसा परिस्थितीला साजेसा खेळ करावाचा आहे, काय गरज आहे सद्यस्थितीमध्ये ती गरज ओळखली यावेळेला सुनीलने आणि सिंगल धाव घेतली. स्ट्रायकिंगला यतींद्र आल्यात. फुलरनेचा बॉल पायात टाकला. थोडासा आपल्याच फॉलोथ्रूमध्ये प्रयत्न जरूर केला अडवण्याचा, परंतु बॉल थोडासा दूरच राहिला गौरवपासून. काय बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये गौरवने शेवटच्या या सामन्यांमध्ये. आणि खरं तर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये त्याच्या गौरवच्या एका अप्रतिम खेळीच्या बळावरती सामना जिंकला वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाने. आणि आज मात्र बॉलिंगसाठी सुद्धा तो सज्ज झालाय. बॉलिंग बॅटिंग अव्वल या खेळाडूची आणि आज सुद्धा अगदी ऑलराऊंडर खेळ करण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. दुसऱ्या बाजूला आव्हान असणार आहे यतींद्रचं, परंतु आता स्ट्रायकिंगला असतील सुनील. अकुटप्याचा बॉल शॉर्ट पूल चांगला केलाय आणि इकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा जातोय बाउंड्री पार. एक टप्पा 4-4 चौकार. डीजे
बॉल टाकते वेळी वाजवू नका. धावसंख्या धाव फलकावरती 40-40. ओ जागेवरून खेळलाय कव्हर्स मध्ये. फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु मात्र तिकडे जर पाहिलं ना, प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षणाचा झालाय परंतु बॉल खालून निघून गेलाय. येणारा बॉल आता या ओव्हरचा 5वा चेंडू असणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 44-44. प्रयत्न चांगला झाला होता बॉल अडवण्याचा प्रयत्न, मात्र बॉल खालून निघून गेला. समोर खेळलाय, फिल्डर आहे दूर, धाव करतायत, राहतील असफल आणि बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 48 धावा 48. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि बॅटिंग आतापर्यंत सलामीला येत एक अप्रतिम खेळ केला यतींद्रने. त्याचबरोबरीला जर पाहिलं तर हो इथे मात्र क्लीन बोल्ड केलंय. विकेटचं पतन. सुनील गोसावीची विकेट आपल्या नावी केली आहे गौरव जंगडेने आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा धक्का लावत असताना टीम नाशिक ॲग्रोगोल्ड 11 संघाला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 3 ओव्हर समाप्त 48-48. थँक्यू. आज मात्र तुम्हाला इकडे हलगी डफडे वादक पाहायला मिळणार आहेत. आजचा दिवस जर पाहिला तर फुल माहोल बनणार आहे बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026 चा. आणि खरं तर आजच्या दिवसामध्ये अण्णाभाऊ साठे नगरातील आमचे हे डफडे वादक पाहायला मिळणार आहेत आजच्या दिवस. एक धावसंख्या धाव फलकावरती 48-48. समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र जर पाहिला तर बॅटच्या अगदी खालच्या भागाला जाऊन बॉल आदळतोय, त्यामुळे या बॉलवरती कोणतीही धाव पाहायला मिळणार नाहीये. नागेश पुंड दुसरा ओव्हरचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलंय बॉलिंग ट्रॅकवरती. 48 धावसंख्या धाव फलकावरती आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर डेप्थ आहे संघाकडे, त्यामुळे टीम नाशिक ॲग्रोगोल्डचा संघ सलामीला. जशी सुरुवात पाहिजे ना तशी सुरुवात झाली आहे. पुन्हा एक वेळ बॅकफुटला गेले, चांगला पंच लगावला इकडे यतींद्रने. आणि बघा ज्या वेळेला एखादा फलंदाज आणि खास करून यतींद्र बद्दल जर पाहिलं तर या संपूर्ण मैदानाचा डायमेन्शन त्याने अगदी डोक्यामध्ये सेट करून ठेवलंय, त्यामुळे त्याला माहिती आहे कोणत्या क्षेत्रामध्ये कसा फटका खेळायचा, किती टायमिंगने खेळायचा आणि किती ताकदीने खेळायचा.
त्या पद्धतीने तो बॅटिंग करतो या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. कालचाही दिवस त्याने अप्रतिम बॅटिंग चा क्लास दाखवत आपल्या संघासाठी सामना जिंकून दिला आणि आज सुद्धा त्याच पद्धतीने बॅटिंग करतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवायचा होता, इकडे स्वतःला स्विच केलं, खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालंय, परंतु मात्र परिणाम एक धाव कंप्लीट केली जाईल इकडे सागर खालेकर. परंतु आज मात्र सागर खालेकरने अगदी पहिल्याच बॉल पासून इंटेन्शन साफ केलं होतं की आमचा इंटेंट असा राहणार आहे की आम्ही पहिल्या बॉल पासून प्रहार इकडे करणार आहे. नाशिक आणि नाशिक ॲग्रिकॉसचा संघ या संपूर्ण स्पर्धेदरम्यान एक साफ स्ट्रॅटर्जी त्यांची राहिली आहे. पहिल्या बॉल पासून प्रहार करण्याचा प्रयत्न या संघाचा राहिला आणि आज सुद्धा तोच प्रयत्न नक्कीच त्यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 50 धावा 50 झाली आहे टीम नाशिक ॲग्रिकॉस संघाची. पुन्हा एक वेळ पायात टाकलाय, सन्मानाने खेळून काढला या बॉलला. दुसऱ्या धावेचा अगदी कॉल असेल, नकार देतात इकडे अक्षय गायकवाड. आणि खरं तर एक चांगल्या बॉलचा सन्मान आणि खराब बॉलचा समाचार तुम्हाला घ्यावा लागेल. हे क्रिकेटचं गणित आहे, ज्याने केलं ना तो क्रिकेटमध्ये खरं तर यशस्वी झाला मनोज सर. आणि हेच सुद्धा पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पायात टाकलाय, समोर खेळलाय, फुलरलेनचा बॉल होता डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. थोडासा वाईटिशा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सरळ फिल्डर तिकडे तैनात होते आणि 2 धावा इकडे सहजतेने जोडल्या जातील. तर येणारा बॉल या ओव्हरचा नक्कीच जर पाहिला तर शेवटचा चेंडू असणार आहे. चौथा ओव्हर प्रगतीपथाला, यानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. हो, पायावर टाकलाय, उडवलाय, जसा आला तसाच फेकून दिला आणि बॉल मैदानाच्या बाहेर. अक्षय गायकवाडचा प्रहार आणि बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वाडू लाईनच्या पलीकडे. हा धमाका षटकार. थँक्यू डीजे. आज डीजे आपल्याला डफळे पाहायला मिळणार आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च
थँक्यू. खरं तर हे आमचे डफडेवादक आजच्या दिवसामध्ये धन्यवाद असतील त्यांचे सुद्धा. तर 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतो आहे पहिल्या डावातला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नाशिक ॲग्रिकॉस संघाची धावसंख्या आहे 59 धावा 2 गडी बाद. जसे आता हे 4 ओव्हर आणि ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय आपल्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये होतोय बदल आणि आपल्यासोबत जुळतील हिंदीचा एक गोड आवाज सुमधुर आवाज आमचे मार्गदर्शक सचिनजी चिम सर. ओव्हर टू यू सचिनजी चिम सर. धन्यवाद. पहला सेमीफाइनल बीच मैदान पर चलता हुआ नासिक वर्सेस वाशिम के बीच में अच्छी शुरुआत देने में कामयाब बल्लेबाज यतेंद्र अक्षय गायकवाड़ और व्हाइट का आता हुआ इशारा. चलता हुआ 5वां ओवर. और यहाँ पर अच्छा ट्राई मगर कैच ड्रॉप होता हुआ मिलता हुआ जीवन दान. चलता हुआ ये 5वां ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज दीपक देशमुख एक अच्छी शुरुआत देने में कामयाब नासिक. चलता हुआ ये पहला सेमीफाइनल मुकाबला इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेलते हुए बल्लेबाज एक रन लेने में कामयाब और धीरे धीरे रन संख्या जा पहुंची है 63 रनों पर 2 विकेट के नुकसान में. चलता हुआ 5वां ओवर 8 ओवर का ये मुकाबला. वाशिम 11 ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला चुना था. अभी तक काफी महंगा ये फैसला. इस बार खेल दे फील्डर उसके नीचे मौजूद और कोई चांस नहीं. गेंद सीधी सीमा रेखा के पार मैक्सिमम 6 रनों के लिए. थैंक यू. फिर से गेंदबाज तैयार दीपक देशमुख. इस बार फुल टॉस गेंद और सही नसीहत. तो बैक टू बैक यहाँ पर 6 रन लगाने में कामयाब बल्लेबाज. फील्डिंग का नजारा और दोनों ही बल्लेबाजों को यहाँ पर जीवनदान मिलता हुआ. रन संख्या जा पहुंची 76 रन. चलता हुआ 5वां ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज दीपक देशमुख. और अच्छी बल्लेबाजी अभी तक यतींद्र की तरफ से और अक्षय गायकवाड़. इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेला. कोई रन नहीं कोई नुकसान नहीं. इसी के साथ ओवर की समाप्ति 5 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर रन संख्या 76 रन.
ताडोबा टायगर्स वर्सेस नांदेड वॉरियर्स यांचं डॉक्युमेंटेशन एकदम 0 मिनिटात झालेलं आहे. मी ढगे साहेबांचं आणि ताडोबा टायगर्सच्या कॅप्टनचं खूप खूप अभिनंदन करतोय. खूप छान प्रकारे सहकार्य करतायत ढगे साहेब पण. न कोणतं चेक करता जी प्लेइंग 11 खेळवली होती तीच खेळवल्या जाईल. त्यांची पहिलीच अट होती, त्या अटीमध्ये दोन्ही टीमा मान्य झालेल्या आहे. तरी मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांचं टाळ्या वाजून एकदा सगळ्यांचं अभिनंदन करावं. एक विश्वास मॅनेजमेंटवरती आणि टीमवरती या सगळ्या गोष्टी नांदेडकडनं बघायला भेटत आहेत. सुंदर अशी मॅच होईल यानंतरची सेकंड सेमीफायनल नांदेड वॉरियर्स वर्सेस ताडोबा टायगर्स. छठा ओव्हर लेकर आरडी. इस बार अच्छी गेंद, ब्लॉक ऑल गेंद अच्छी तरह से खेला यहाँ पर बल्लेबाज ने. रनआउट का चांस हो सकता है इस बार, और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों की तरफ से देखने को मिली. इस बार पटकी हुई गेंद, बेहतरीन शॉट यहाँ पर, गेंद सीधी तारामंडल में 6 रनों के लिए. इस बार बेहतरीन फील्डिंग का नजारा अपने ही फॉलो थ्रो में आरडी देशमुख की तरफ से. और काफी बेहतरीन बल्लेबाजी अभी तक अक्षय गायकवाड़ 10 गेंदों में 30 रन बनाकर खेल रहे हैं, जिसमें से 4 मैक्सिमम षटकार लगाने में कामयाब. इस बार कवर की क्षेत्र में कोई चांस नहीं, गेंद फिर से बाउंड्री लाइन की तरफ 4 रनों के लिए. फिर से यहाँ पर खेल दिया, फिर इस बार फील्डर मौजूद कर रहा फील्डिंग, जिसका नतीजा गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए. छह ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जो पहुंची है 94 रनों पर. 94 रनों पर एक अच्छी शुरुआत. 6 ओवर की समाप्ति के बाद 94 रन बड़े स्कोर की तरफ जाती हुई यहाँ पर नासिक. सातवां ओवर लेकर गेंदबाज गौरव. इस बार बेहतरीन शॉट, यहाँ पर गेंद सीधी वन बाउंस 4 रनों के लिए, और गोरिल्ला यहाँ पर बैट बजाते हुए
थैंक यू गौरीला। इस बार खराब गेंद और फील्डर मौजूद और खराब गेंद पर विकेट मिल सकती है और विकेट का पतन यहां पर लगता हुआ तीसरा झटका। अच्छी बल्लेबाजी की थी यहाँ पर बल्लेबाज ने। यतींद्र की जगह पर आकाश पाटिल। और देखते हैं अब आकाश और अक्षय की जोड़ी क्या कर पाती है अंतिम ओवर में। दिशा से बाहर हो निश्चित रूप से, वाइट का आता हुआ इशारा। हमारे आज के ऑफिशियल अंपायर अमर साटे और अक्षय निर्मल दोनों ही काफी तजुर्बा रखते हैं अंपायरशिप का। पहले इस बार ब्लॉक और गेंद समझ नहीं सके बल्लेबाज आकाश। अंतिम ओवर में अच्छी वापसी यहाँ पर अभी तक वासिम की तरफ से। गौरव एक अच्छे गेंदबाज और बल्लेबाज है। इस बार हवा में गेंद और कोई फील्डर मौजूद नहीं, खाली क्षेत्र में जाती हुई गेंद और दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे होते। इसी के साथ नासिक टीम के 100 रन पूरे होते हुए 101 रन 3 विकेट के नुकसान में। इस बार खेलना चाहते थे, किनारा लगता हुआ अच्छी फील्डिंग सुनील की तरफ से। 1 रन से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा। धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 102 रनों पर चलता हुआ 7वां ओवर जिसे पूरा करते हुए गौरव इस बार लपेट कर खेलना चाहते थे, फील्डर मौजूद, 1 रन लेने में कामयाब। इसी के साथ ओवर की समाप्ति। 7 ओवर की समाप्ति के बाद 103 रन 3 विकेट के नुकसान में। डीजे टैग डीजे और आखिरी ओवर लेकर गेंदबाज सुनील
इस बार गेंद सीधी डाउन द ग्राउंड जाती हुई और अच्छी फील्डिंग का नजारा और दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे करते हुए अक्षय। इस बार लपेटकर खेलना चाहते थे, अच्छी गेंदबाजी आखिरी ओवर में देखने को मिली सुनील की तरफ से। रन संख्या रुकी 105 रनों पर 3 विकेट के नुकसान में। इस बार खेल दिया फील्डर, उसके नीचे मौजूद गेंद सीमा रेखा की तरफ जाती हुई मैक्सिमम 6 रनों के लिए। डीजे इसी के साथ रन संख्या 112 रनों पर जा पहुंची है और 49 पर बल्लेबाजी करते हुए अक्षय गायकवाड़। और इसी के साथ 50 के पार बल्लेबाज, सेमीफाइनल में पहले 50 रन लगाने वाले बल्लेबाज अक्षय गायकवाड़। और रन संख्या 118 रनों पर जा पहुंची है। फिर से यहाँ पर लपेट कर खेलते हैं फील्डर मौजूद और कोई चांस नहीं। यहाँ पर गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। इसी के साथ रन संख्या 122 रनों पर जा पहुंची है 3 विकेट के नुकसान में। अभी भी एक गेंद आना बाकी। खराब गेंद और सही नसीहत गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति। 8 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 128 रनों पर जा पहुंची है। बेहतरीन बल्लेबाजी का नजारा अक्षय गायकवाड़ की तरफ से और 129 रन बनाना पड़ेंगे यहाँ पर वाशिम को अगर ये मैच जीतना है, फाइनल में दाखिल होना है तो। डीजे थैंक यू डीजे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने। क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने। आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल। आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा। क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न। सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका। क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते। बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय। अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च। कमी खर्चात हमखास उत्पादन। क्रॉपक्रेस्ट इंडिया। कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर। कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट। आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल। आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा
आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न, पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी. आहे आणि टॉससाठी आपल्या समवेत जर पाहिलं तर नक्कीच मान्यवर उपस्थित आहेत. दुसरा सेमीफायनल असणार आहे. एका बाजूला असणार आहे नांदेड वॉरियर्सचा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये तळोबा टायगर चंद्रपूरचा संघ. दोन्ही संघ समान ताकदीचे आहे, तर नक्कीच इकडे टॉस होतोय. सन्माननीय रोशन सरांच्या शुभ असते नांदेड वॉरियर संघाच्या कॅप्टन प्रदीप ढगे सरांचा कॉल असणार आहे. इट इज द कॉल, टेल इट इज. तर टॉस जिंकला आहे तळोबा टायगर संघाचे कॅप्टन. सर, टॉस जिंकला आहे, काय करणार आहात? आम्ही पहिले फिल्डिंग घेणार. फिल्डिंगचा निर्णय आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आतापर्यंत तळोबा टायगर चंद्रपूर संघाचा खेळ अप्रतिम राहिलाय. पहिली फेरी असू द्या, दुसरी फेरी असू द्या, तिसरी फेरी, क्वार्टर फायनल मध्ये खूप चांगला खेळ राहिलाय. सेमीफायनलचा सामना आहे. काही दबाव वाटतोय संघावरती किंवा खेळाडूंवरती आजच्या दिवसात? नाही, असं काही प्रेशर वगैरे नाही आहे इथं. फर्स्ट मॅच पासून सगळ्या नॉकआउटच मॅचेस आहे. ही पण मॅच आम्ही नॉकआउट मॅचेस म्हणूनच खेळू. काही फ्रीली खेळू, काही नॉर्मल खेळू, काही विषय नाही. नक्कीच पुढे नांदेड वॉरियरचे कॅप्टन आतापर्यंत विथ द प्लॅनिंग खेळ त्यांचा राहिलाय. आजच्या दिवसामध्ये त्यांचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे. तर काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनाबाबत? मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना मैदान कसं वाटलं आणि पुरेपूर खेळ करत असताना काय भावना होता मैदानाच्या आतमध्ये या संपूर्ण स्पर्धेबाबत? नियोजन एकदम उत्तम आहे. बुलढाणा संघासोबत माझा ॲग्रोच्या पहिल्या वर्षीपासूनचे रिलेशन आहे, त्यामुळे सगळं नियोजन चांगलं आहे. ग्राउंड चांगला आहे, पिच चांगली आहे, बाकी जेवणाची व्यवस्था चांगली आहे. इथे DJ, हे भालू, हे सगळं नियोजन चांगलं आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा इथं त्रास नाही आहे. काही आम्हाला राहायला व्हायला काही प्रॉब्लेम आला तर कमिटीकडून सपोर्ट आहे, फोन आहे, सुरू आहे आमच्यासोबत, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. नक्कीच खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. प्रदीप सर, टॉस इकडे गमावलाय. टॉस किती महत्वाचा होता या मॅच मध्ये? आम्हाला जे पाहिजे होतं ते त्या समोरच्या टीमने दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही जिंकलो आहोत. धन्यवाद. नक्कीच काय सांगाल, आतापर्यंत एन्जॉय संघाचा राहिलाय आणि सर्वात जास्त जर मनोरंजन कोणत्या संघाने घेतलं असेल मैदानाच्या आतमध्ये तर नांदेड वॉरियरचा संघ राहिलाय. तर सेमीफायनलचा सामना आहे आणि कशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आजच्या दिवसात पाहायला मिळेल? अतिशय सुंदर नियोजन बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगने केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं विशेष लक्ष दिलेलं आहे. जेवणामध्ये म्हणा, ग्राउंडमध्ये म्हणा. त्यात सर्वात महत्त्वाचं जे आपल्या मॅचेसमध्ये जे आपले अंपायर आहेत त्यांनी एकदम व्यवस्थित निर्णय घेतले आहेत. कोणतीही चूक केली नाही. जर त्यांना शंका जर वाटली तरी डायरेक्ट थर्ड अंपायरला कॉल केलेला आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत जे बी मॅचेस झालेत एकही असा चुकीचा निर्णय झाला नाही. त्यांचं पण मी खूप खूप नांदेड वॉरियरच्या तर्फेने स्वागत करतो. राहिला विषय जे आमचे बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचे जे विक्रेते, त्यानंतर आमचे एम्प्लॉई, त्यांनी स्वतःसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे ग्राउंड पण एक नंबर आहे. असं वाटतं की कुठं झालं या म्हातारपणामध्ये ग्राउंडमध्ये आलो खेळण्यासाठी. आणि सर्व कॉमेंटेटर छान आहे. सर्व बारकाईचं लक्ष ठेवून इथं काम करत आहेत. नाही, आयोजक तर आता विषय सांगलो की तुम्हाला, आता आयोजक तर नाही, आयोजक बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचे डीलर आणि एम्प्लॉई जे आयोजक आहेत, योगेश सर असो, देशमुख सर असो, सचिन भाऊ असो, पक्का भाऊ असो, सर्वजण एक नंबर. मला तर वाटते घरी जात आहेत की नाही की 5 दिवसामध्ये, आणि घरी गेल्यानंतर किती शिव्या खात आहेत की काही माहिती नाही. आणि काल आम्ही जे मॅच बुलढाणा सोबत जिंकलो त्यात आमच्या सचिन भाऊला रात्रभर झोपू दिलं नाही आमच्या ताईने. कारण का एवढं म्हणजे चांगली टीम असताना तुम्ही टपाटप कसं हरले म्हणून त्याला खूप म्हणजे त्रास झाला रात्री. सॉरी, आम्ही खेळत जिंकलो बस. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी सर. धन्यवाद असतील. मी रोशन सरांना विनंती करेल की या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आपले
दोन अनुभव शब्द नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतील. तसं आजचा हा फायनलचा दिवस 5वा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून सर्वांनी उत्तम प्रकारे इथे आनंद आपल्या बिझी शेड्यूलमधून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रतीचा खेळ इथे सर्वांनी खेळलेला आहे. तसं पाहिलं तर आपलं जे ॲग्रिकल्चरचं शेड्यूल आहे हे एकदम बिझी राहते, पण 5 दिवसामध्ये सगळ्यांनी एन्जॉयमेंट येथे केले उत्तम प्रकारे केलेलं आहे. सगळ्यांचे येथे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. सरांना सुद्धा विनंती करेल की नक्कीच आपले मनोगत आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल, कारण संपूर्ण स्पर्धा त्या पद्धतीची राहिली आहे. सर खरं तर खास नाशिकवरून आलेत आणि नाशिकच्या संघाला सपोर्ट नक्कीच आपला असणार आहे. काय सांगा सर? धन्यवाद सर. प्रथमतः मी बुलढाणाची जी कमिटी आहे आणि बुलढाणा ॲग्रो डीलर असोसिएशनचं पण खूप खूप असं अभिवादन करेल. त्यांना खूप मनापासून शुभेच्छा पण देईल. अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी या स्टेडियम जिजामाता स्टेडियममध्ये केलेलं आहे. अतिशय शिकण्यासारखं किंवा ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये काहीतरी घेण्यासारखं नियोजन, ती शिस्तबद्धता असेल, पंचगिरी असेल, आयोजक कमिटी असेल, त्याचबरोबर भोजन कक्ष असेल आणि त्याचबरोबर मी खरंच कौतुक करेल कॉमेंटेटरचं. दोघं कॉमेंटेटर अतिशय सुंदर असं इथं मागच्या 3 दिवसात त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे. सर्वांचं अवभगत असेल, स्वागत असेल, टीमांना प्रोत्साहन असेल, मोटिवेशन असेल, सगळं यांच्याकडनं झालं. मी नासाला रिप्रेझेंट करतो इथे. नासा म्हणजे नाशिक ॲग्रिकल्चर सोशल असोसिएशन. या दरम्यानसुद्धा आम्ही मागच्या महिन्यात मॅचेस संपन्न झाल्यात. अतिशय सुंदर 24 संघांनी, नाशिक जिल्ह्याच्या 24 संघांनी तिथं सहभाग नोंदवला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली. अतिशय सुंदर नियोजन सर आमचं नासाचं असतं, दरवर्षी असतं. निश्चितच बुलढाणामध्ये मी एक सांगू इच्छितो की भविष्यात आम्ही सुद्धा स्टेट लेवलच्या मॅचेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितच तुम्हा सर्वांना अदर डिस्ट्रिक्टच्या खेळाडूंना आम्ही नाशिकमध्ये इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न राहील. लवकरच त्याच्यावर कमिटी डिसिजन घेईल. या ठिकाणी मी कमिटी मेंबर असून आणि त्याचबरोबर तुमच्या ग्राउंडमध्ये जो खेळाडू आहेत श्यामभाऊ शिंदे, हे सुद्धा डायरेक्टर म्हणून इथं नासामध्ये कार्यरत आहेत. निश्चितच तुमच्याकडे तुमचं योगदान आणि तुमचं खेळामधलं प्रेम बघून आम्ही निश्चितच तुम्हाला इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न ठेवू. आणि आयोजक कमिटीचं विशेष आभार. खूप छान नियोजन आणि भविष्यातसुद्धा तुमचं नियोजन असं राहावं आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आणि खरं तर हे शब्द कानावरती पडले आणि खरं तर एक नवीन ऊर्जा देण्याचं काम शब्द आपले करतात. धन्यवाद असतील आपल्या सर्वांना. विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद सर. तर प्रेक्षक नुकताच टॉस संपन्न झाला आहे सेमीफायनल क्रमांक 2चा आणि टॉस जिंकला ताडोबा टायगर चंद्रपूर संघाच्या कॅप्टनने. प्रथमतः त्यांचा बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं आमंत्रण नांदेड वॉरियर संघाला या ठिकाणी दिलाय. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली, आपल्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जुळतायत सौरभजी राजपूत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला, दरम्यान पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये जे की पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल आपण बघतोय 16 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर आहेत. 1 ओव्हर 16 बिनगडी बाद. पहिल्या षटकात जर बघितलं तर नक्कीच दीपक आणि RD देशमुख ही जोडी आपल्याला सलामीला दाखल झालेल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि शेवटच्या बॉलला जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग च्या क्षेत्रात मात्र सीमारेषा पार पाडवलं. बघा, स्कोरबोर्डवर टार्गेट मोठं आहे. ऑलमोस्ट आपण बघतोय की नाही म्हणता म्हणता स्कोरबोर्डवर जर बघितलं तर 128चा डोंगर आहे, 129चा पाठलाग करायचा आहे. आणि सध्या तरी 16 धावा पहिल्या षटकात येताना ज्या की आपल्याला पाहायला मिळाल्या. रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट अगदी जर बघितलं तर जुळ्या भावांसारख्या सुरू आहे. एकीकडे करंट रन रेट 16 आणि रिक्वायर्ड रन रेट देखील मात्र 16. जेवढ्या पाहिजे तेवढ्या मात्र पहिल्या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कर बदल आहे. श्याम यांना मात्र आता पाचारण करण्यात आलंय दुसऱ्या षटकात. चांगला चेंडू पाया पकडण्याचा इकडे मात्र प्रयत्न होता. धावास्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. हलक्या हातांनी फक्त दिशा दिली आणि तत्पूर्वी डीप मिड विकेट वरनं जोपर्यंत खेळाडू आले, बॉल फील्ड केला, रिटर्न केला, सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. आज मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत बुलढाण्यावरती. सकाळपासूनच आपण बघतोय tenniscricket.in असेल किंवा आपलं हे मैदान असेल, सातत्याने प्रेक्षकांची गर्दी आहे. दरम्यान काय आडव्या बॅटने इकडे फटका खेळलाय. नाव आहे दीपक देशमुख. येऊ दिलं, वाट बघितली आणि त्याच्यानंतर सांगितलंय आई बाबा आणि साई बाबाची शपथ, जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. 2 षटकार आलेत आतापर्यंत दीपक देशमुख यांच्या बॅटमधून.
आणि कमालीची बॅटिंग. 2 षटकारांच्या मदतीने रणसंख्या मात्र चालली आता 23च्या स्कोरवरती. अशा प्रकारच्या फटक्यांची इकडे मात्र गरज आहे सध्याच्या घडला वाशिम संघाला. बॅटची कड लागतीये. क्षेत्ररक्षक मात्र इकडे आहेत. क्विक सिंगल. तू चल मैं आया, आंखों आंखों में इशारा. आणि नक्कीच जर बघितलं तर धावा स्वरूपी एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. पॉवर प्लेची षटक आहे. 38चा पॉवर प्ले सुरू आहे. 2 खेळाडू 38च्या बाहेर. ऑन साईडला आपण बघतोय एकीकडे स्वीपरला खेळाडू ऑन ठेवलाय, तर दुसरीकडे जर बघितलं तर डीप मिड विकेटला 38 मध्ये खेळाडू ऑन आहे. आणि ऑफ साईडला जर 38च्या आतमध्ये बघितलं तर ऑलमोस्ट एक ढाल बनवलेली आहे. लपेटण्याचा प्रयत्न होता, थोडंसं ऑफस्टिकला शफल होऊन गुडगा वाकवून, पण धावा स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल. 38 मध्ये आपण बघतोय नक्कीच ऑफ साईडला आपण 38च्या आतमध्ये मिड ऑफ आतमध्ये ठेवला आहे. त्याचबरोबर कव्हर्सला खेळाडू आहे, पॉइंटला आहे, गली आहे, फ्लाइंग स्लिप आहे. आणि सध्या तरी जर बघितलं तर शॉर्ट ऑफर त्या क्षेत्रात केला जात नाहीये. सातत्याने जर बघितलं तर ऑफस्टिकला पकडून बॉडी लाईनच्या दिशेने गोलंदाजी केली जाते, कारण की यावेळेसचा बॉल कनेक्शन टायमिंग सुरेख. हा आवाज असा होता ना की हा मात्र नेहमी एका फलंदाजाला आवडतो पण गोलंदाजाला नाही आवडत. कनेक्शन प्रॉपर आहे, धावा देखील प्रॉपर आहे. चौकार. थँक्यू डीजे. चांगल्यारीत्या बॅट वरती घेतला आणि साऊंड जो आला होता ना सॉलिडच होता. रणसंख्या मात्र तब्बल जर बघितलं तर या 4 धावांनी 28 वर जातीये. ओ हो फुल टॉस. आणि त्याच्यावर जर बघितलं तर सध्याचा घडला फलंदाज RD देशमुख बनतात आहे बॉस. कमालीची बॅटिंग. थँक्यू डीजे. आमचे डपडेवालेच आज डीजे आहेत. चला 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 32 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर ज्या की आपल्याला जोडताना पाहायला मिळतात आहे. फायनल यस चला तत्पूर्वी जर बघितलं तर 32 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर आहेत. आणि कुठलीही स्पर्धा असू द्या, शेवटचा दिवस म्हटला ना की डफडांचा आवाज हा मात्र ऐकायला मिळणार म्हणजे मिळणार. आणि इकडे देखील मात्र तेच होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 16-1-16 आणि 16-2 32. दुसऱ्याही षटकात जर बघितलं तर 16 धावा टार्गेट केलेल्या आहेत. आणि जो रिक्वायर्ड रन रेट आहे ना त्याच्या अकॉर्डिंग मात्र इकडे बॅटिंग केली जाते, कारण की त्यांना माहिती आहे 15-16 प्रत्येक ओव्हरमध्ये घेतले गेले तर या टार्गेट पर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. आता आपण बघू शकतो जे क्षेत्ररक्षण इकडे मात्र सजवलं गेलंय. 38च्या खेळ मात्र इकडे ओपन झालाय. आणि 38च्या बाहेर सध्याच्या घडला जर बघितलं तर डीप स्क्वेअर लाईक डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मात्र 38च्या बाहेर ऑन आहे. आणि 38 मध्ये जर बघितलं तर आता लेग गली, फ्लाइंग स्लिप आणि पॉइंटला आणि गलीमध्ये खेळाडू मात्र ऑन ठेवलेला आहे. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे जात असताना 3ऱ्या क्रमांकाच्या षटकाला होती सुरुवात. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान जर बघितलं तर गलीच्या क्षेत्रात तिकडे मात्र चेंडू अडवला गेला. 1-1 धावेची लढाई आहे, कारण की गोलंदाजी करणाऱ्या संघाला इकडे माहिती आहे की आपल्याला जर बघितलं तर 1 ते 2 षटके इकडे चांगली टाकायची आहे. रिक्वायर्ड रन रेट जसा 20च्या घरात जाईल तसा मात्र समोरच्या टीमवर दबाव बनेल. बॅटिंग टीमला माहिती आहे की रिक्वायर्ड रन रेट आपल्याला 16च्या वरती जाऊ नाही द्यायचा आहे. जो आहे तो चालवा किंवा त्याला कमी करा. बघूयात आता कोण यशस्वी ठरता येते. फुलल्यांचा बॉल याही वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवताय. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो आणि तेवढं चांगलं कलेक्शन. रणसंख्या मात्र इकडे स्कोरबोर्डवर वाढत असताना नाशिक हा देखील जर बघितला ना तर टेनिस बॉल क्रिकेटचा बाले किल्ला राहिलाय. म्हणजे इव्हन ISPL ची स्पर्धा झाली आणि ISPLच्या क्रिकेट इतिहासात पहिला चेंडू फेस करणारा खेळाडू देखील नाशिकचाच होता. रविराज आहिरे, हुन्ना शेख सारखे सातत्याने व्यावसायिक गटाचे दिग्गज खेळाडू जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याने दिलेले आहेत. आणि आपण बघतोय की मोठमोठ्या स्पर्धा देखील, मग प्रीमियर लीगच्या म्हणा, व्यावसायिक गटाच्या म्हणा, मग त्यातल्या त्यात जर बघितलं तर चर्चा असते नाशिक शहराच्या क्रिकेटची. गेल्या काही काळात मालेगाव इथे देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला.
आणि इथे जर बघितलं तर आता ॲग्रो फील्डशी रिलेटेड असलेले सर्वच खेळाडू देखील मात्र आपण बघतोय की जी ही स्पर्धा खेळण्यासाठी आज खास बुलढाण्याला आलेले आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 दिल्या आहेत. नाव आहे तुषार पाटील. चांगली कामगिरी आहे. रन संख्या मात्र सध्याच्या घडीला 35 वरती स्थिर. 35 ऑन दी बोर्ड. उडवलाय बॉल. आहे का कोणी तिकडे? आहे ना क्षेत्ररक्षक. टिपला गेलाय जेल आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये दीपक यांचा खेळ. आकाश होते चेंडूच्या खाली. फलंदाज मात्र बाद आहे. चला, बुलढाण्याचे सुप्रसिद्ध आहेत धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड आणि इकडे होती आता विकेटच्या फलकावरती थोडीशी वाढ. पहिली 10 विकेट इकडे मात्र लागलेली आहे 35च्या स्कोर वरती. 35 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि विकेटचा कॉलम आता मात्र इकडे सुरू झालेला आहे. पार्टनरशिप तशी चांगली मिळाली, बट या षटकात जर बघितलं ना तर ज्या सिंगल आल्या होत्या मोठ्या फटक्याचा तो थोडासा दबाव मात्र इकडे बनला होता की मोठा फटका गरजेचा झालाय आणि त्याच खेळण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र विकेट आलेली आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, ऑब्स्टिकला पकडून इकडे मात्र चेंडू टाकलेला आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगली गोलंदाजी. नाव आहे तुषार पाटील. 5 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त 3 दिलेले आहे आणि जे षटक नाशिक संघाला पाहिजे होतं ते षटक मात्र इकडे आपल्याला आतापर्यंत त्यांनी पाहायला मिळालेलं आहे. रन संख्या सध्याच्या घडीला 35 वरती स्थिर आहे. डावाचं 3ऱ्या क्रमांकाचं षटक. यावेळेस हा बॉल कट करून दिला. पॉइंटला तिकडे मात्र यतींद्र आय गेस. यस, या खेळाडूंनी देखील मात्र खूप प्रभावित केलंय या स्पर्धेमध्ये. दरम्यान षटक पूर्ण झालेलं आहे आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 35 धावा स्कोर बोर्डवर. काय गोलंदाजी केली तुषार पाटील. कम खर्चा फुल चर्चा. 3 धावा दिल्या, 1 विकेटही मिळवली आहे आणि नक्कीच जर बघितलं तर रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 19च्या जवळ पोहोचवलेला आहे. चांगली कामगिरी, कौतुक करावं लागेल. आपण चर्चा करत होतो यतींद्र यांची. नक्कीच लेदर बॉलचा देखील मात्र चांगलाच अनुभव आहे आणि जर एखादं तुम्ही म्हणजे यतींद्रची जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॅटिंग बघितली, त्याचा स्टान्स जर बघितला तर तुम्ही फक्त एकच म्हणाल, बुलढाण्यात महेश नानगुडे आलाय की काय. कारण की स्टान्स ज्या रीत्या बघितलं त्याचबरोबर खेळायची पोझिशन, शॉट्स महेश नानगुडे यांचीच मात्र पुरेपूर आठवण करून देतात आणि एक चांगले खेळाडू आहे नक्कीच यतींद्र देखील. नाशिक संघासाठी जर बघितलं तर फलंदाजीची धुरा पुरेपूर या टुर्नामेंटमध्ये 1 साइडेडली त्यांनी गाजवलेली आहे. महाअंतिम दिवस सध्याच्या घडीला बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा. महत्वाचं म्हणजे नक्कीच आज जर बघितलं तर संध्याकाळच्या सत्रात मान्यवरांची उपस्थिती. यस, भरतजी गणेशपुरे यांचं देखील मात्र इकडे आगमन होणार आहे आज बक्षीस वितरणासाठी. चला, हवा येऊ द्या फेम. दरम्यान जर बघितलं तर इकडे मात्र 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पाया टाकण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, लॉंग लेग सीमारेषा बार. हा येतोय चौकार. अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील. पायात टाकण्याचा प्रयत्न होता, बनवून मारला तो फटका आणि नक्कीच जर बघितलं तर या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्डवर जी की आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते. RD देशमुख 9 बॉलमध्ये आतापर्यंत 23 बनवल्यात, 5 चौकार आलेत त्यांच्या बॅटमधून. याही वेळेसचा बॉल टो एंडला लागतोय. हालाकी फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील, रिटर्न करतील तोपर्यंत 1 धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. धावा चेस करत असताना खास करून जर बघितलं तर 8 ओव्हरच्या मॅच मध्ये 120 130 ची धावेचा जेव्हा तुम्ही पाठलाग करताना बॉलिंग टीम एक जरी ओव्हर चांगली टाकली ना तर रिक्वायर्ड रन रेट जर बघितला ना तर ऑलमोस्ट 17-18च्या आसपास जाऊन पोहोचतो. इकडे देखील तेच चित्र झालंय. रिक्वायर्ड रन रेट 19चा झालेला आहे. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. सरळ मात्र चेंडू जर बघितलं तर बॉलर टू कीपर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र जे की पुढे जाईल. 3 बॉल आतापर्यंत जर बघितलं तर गौरव जंगले जे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत आणि तिन्ही चेंडू जर बघितलं तर आतापर्यंत निर्धाव राहिलेले आहेत. ड्रोन व्ह्यू देखील मात्र आता या मैदानाचा जो की टिपला जाईल. आपण सातत्याने टेनिस क्रिकेट डॉटिंग जे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करता या स्पर्धेमध्ये ही चांगली गोष्ट आहे. यावेळेसचा बॉल कनेक्शन काही एवढं खास नाही आहे. फिल्डर मात्र आहेत, बॉलला जोपर्यंत अडवतील
तोपर्यंत एक धाव तिकडे मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने जर बघितलं तर धाव फलक मात्र पुढे जाईल. 41 धावा म्हणजे मागच्या जर तुम्ही ऑलमोस्ट 10 बॉलचा जर अभ्यास केला तर फक्त 9 धावा मागच्या 10 बॉलमध्ये आलेल्या आहेत. तर ही मात्र जमेची बाब आहे. उडवलाय बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाला ऑलमोस्ट कॅचिंग प्रॅक्टिस. मोठा धक्का लागतोय. RD देशमुख यांना परतावं लागतंय. श्यामभाऊ, क्या बात है. श्यामभाऊ तिकडे मात्र होते आणि श्यामभाऊ देखील ज्यारीत्या फक्त उभं राहायचं काम होतं आणि होम डिलिव्हरी त्यांना मात्र पूर्णपणे त्या चेंडूची भेटली. क्या बात आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर 40+ चे खेळाडू आहेत आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर नासाचे डायरेक्टर देखील आहेत. तर त्यासाठी जर बघितलं तर त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. चला तत्पूर्वी जर बघितलं तर विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे दुसऱ्या क्रमांकाची. ओ डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर जोपर्यंत येतील चेंडूला अडवतील, रिटर्न करतील आणि धावस्वरूपी मात्र 2 धावा तिकडे मात्र आपण बघतोय. नागेश पुंड यांना मात्र जाकी मिळताना पाहायला मिळतात. षटक मात्र पूर्ण झालाय आणि तब्बल 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 43. जास्त नाही झाले, 43च झालेलं. 2 गडी बाद असताना आणि उर्वरित 24 बॉल 86 ची गरज आहे. 24 बॉल 86 रनची गरज.
थँक्यू डीजे. असे फटके मात्र इकडे खेळावा लागणार आहेत. एकानंतर एक तुम्हाला मात्र मोठे फटके इकडे खेळत राहावे लागतील. चौकाराच्या मदतीने रणसंख्या मात्र 47 वरती. 23 बॉल 82 ही मात्र समीकरण आहे सध्याच्या घडीला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स. नाव आहे गौरव जंगले. काय मारलाय सॉलिड. चहा सोबत मस्कानी खारी. चहा सोबत मस्कानी खारी. गौरव जंगलेच्या बॅटिंगची बातच न्यारी. फुलाल्यांचा बॉल टाकला होता बनवून मारला आणि नक्कीच जर बघितलं तर षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र 50 पार. 22 बॉल मध्ये 76. म्हणजे आता डोक्यात एकच गोष्ट कॅल्क्युलेट करायची आहे. नक्कीच 22 मधले जर बघितलं तर 12 चेंडू यावरती 6चा पाडा झाला पाहिजे. अशा रीत्या कॅल्क्युलेट करून बॅटिंग करावी लागेल. याही वेळचा बॉल चांगला फटका. पिकअप शॉट. बट तिकडे काय फिल्डर मात्र तिकडे शोधून काढल्यात. डीप मिड विकेटला झेल होतोय. फलंदाज बाद आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच ज्यारीत्या तो फटका खेळला एक वेळेस वाटलं क्लिअर करून जातो की काय, बट नाही. क्षेत्ररक्षकाला जर बघितलं तर तिकडे मात्र शोधून काढलं आणि वाशिम संघाला जर बघितलं तर अजून एक मोठा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. 53च्या स्कोरवर 3 गडी बाद. 21 बॉल मध्ये 76. एक चांगला चेंडू नाशिक संघाला जर बघितलं तर फायनलच्या जवळ घेऊन चाललाय. बट प्रयत्न करावे लागणार आहे तिकडे जर बघितलं तर वाशिम टीमला देखील. सध्याच्या घडीची स्थिती 53 वर 3 आहे. 21 बॉल मध्ये 76 ची गरज आहे इथून पुढे बॅटिंग साठी. आता अक्षय. फुलाल्यांचा बॉल एज स्ट्रेट एज एरो. आइए और सामने की तरफ जाइए. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर बॉल फरार. चौकार. थँक्यू डीजे. अक्षयच्या बॅट मधनं हा फटका आपल्याला येताना पाहायला मिळालाय. फुलाल्यांचा बॉल होता उचलून मारला. इथे देखील कंट्रोल मध्ये नाहीये. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतात आहे तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा कॉल नसेल. सिंगलच्या मदतीने संतुष्टी मानली आहे. चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण. याआधी देखील मात्र एक कॅच चांगला पकडला होता त्या क्षेत्ररक्षकाने. काय नाव आहे त्यांचं? आकाश. तिकडे मात्र जे की फिल्डर होते. अठ्ठावन्न धावा 3 गडी बाद. मिड विकेटला मात्र यावेळेस दरम्यान फटका खेळलाय. धावस्वरूपी एक धाव मात्र तिकडे मिळतीये. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी देखील धाव इकडे मात्र स्कोरबोर्डवर जी की जोडताना पाहायला मिळतीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावांच्या मदतीने संतुष्टी मानली आहे. चांगली गोलंदाजी. नक्कीच विकेट या षटकात आली. हालाकी धावा देखील बऱ्यापैकी आल्या बट महत्वाची होती ती म्हणजे विकेट. तर 60च्या स्कोरवरती 3 गडी बाद ही मात्र स्थिती आहे 5 षटकांच्या अखेरीस आणि शेवटचे बॉल बाकी आहेत. आता 18 धावा बनवायच्या आहेत. 69 धाव मात्र अवघडच चाललेला आहे बट फलंदाजांना प्रयत्न करावा लागणार आहे. काही का होईना प्रत्येक षटकात 2-2, 3-3, 4-4 असे फटके मात्र खेळत राहावे लागतील जर या मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर. कारण की बघा 5 ओव्हर मध्ये 3 गडी बाद. या मैदानाच्या दृष्टिकोनाने ही धावसंख्या काही खराब नाहीये बट समोरच्या टीमने जी धावसंख्या लावली आहे तो डायरेक्ट डोंगर आहे. डोंगर. आता तो जर डोंगर सर करायचा आहे तर तुम्हाला देखील मात्र मोठमोठी पावलं इकडे टाकलावी लागतील. 18 बॉल मध्ये 69 पाहिजेत. डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. गोलंदाजी मार्कवर बदल केलाय. नक्कीच जर बघितलं तर 6व्या क्रमांकाचं षटक इकडे मात्र सुरू होत असताना शामराव यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले. यस एका धावेच्या मदतीने स्ट्राईक मात्र इकडे रोटेट. मागच्या षटकात जर बघितलं तर नक्कीच धावा आल्या होत्या पण कॅच चांगला पकडला होता शामराव यांनी याआधी. कदम ताल करत खेळण्याचा प्रयत्न. संपर्क इथे देखील मात्र तेवढा काही खास नाही. फिल्डर मात्र येतील. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी देखील. क्या बात आहे. बेसिक्स क्रिकेटचे मात्र काय त्यांनी तिकडे फॉलो केले. बॅट ड्रॅग करणं अशा वेळी तुम्हाला फार गरजेचं असतं आणि तेच मात्र करताना आपल्याला तिकडे पाहायला मिळाले. आज जर बघितलं तर संध्याकाळच्या सत्रात खास या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी चला हवा येऊ द्या फेम भरतजी गणेशपुरे यांचं देखील मात्र आगमन होणार आहे.
आजचं प्रमुख आकर्षणाचे प्रमुख अतिथी जे मात्र आहेत ते बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरणाचे. यश यांना टार्गेट करता करता नक्कीच जर बघितलं तर डायरेक्ट 30 यार्डलाच टार्गेट केलं भाऊने. रन संख्या मात्र इकडे स्कोरबोर्डवर वाढतीये आणि 64 धावा इकडे मात्र सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर जुळलेल्या आहेत. 15 बॉल 65 ची गरज आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे बनवलेत तब्बल 33 बॉल मध्ये उर्वरित तेवढे आता 15 बॉल मध्ये बनवायचे. कंडिशन अवघडली आहे टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन साठी. आता मात्र फक्त कारंजा उडालाय आणि क्षेत्ररक्षक आलेत बॉल खाली. झेल मात्र डिप्लाय स्वतः यष्टी रक्षक होते. फलंदाज बाद आहे. चला विकेट इकडे मात्र येताना जी की आपल्याला पाहायला मिळते आकाश आलेत. यस एक बाकी आहे. रन संख्या 65. शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न इकडे मात्र बॅटची लागली आहे कड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि बॉल अगदीच सनाना पिरिरिरी. थर्ड मॅनला फरार. षटक मात्र इकडे पूर्ण झालंय आणि तब्बल 6 ओव्हरच्या अखेरेस धावसंख्या झाली आहे 69. 6 ओव्हर 69 रन 4 गडी बाद. बारा बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 60 धावा ज्या मात्र आता इथून पुढे पाहिजेत. मॅच गणित थोडंसं अवघडलंय टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन साठी. आणि दुसरीकडे जर बघितलं तर नाशिकचा संघ आपण बघतोय की पकड मात्र मजबूत बनवून बसलेला आहेत. कारण की 12 पैकी 10 चेंडू जेव्हा मैदानाच्या बाहेर जातील त्याच्यावर जेव्हा 6 ची मोहर लागेल तेव्हाच मात्र इकडे काहीतरी चमत्कार होईल. बट क्रिकेटमध्ये देखील आपण बघतो की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. बट चमत्कार रोज रोज पाहायला मिळत नाही. नागेश पुंड ज्यांनी आतापर्यंत 5 बॉल मध्ये 11 बनवलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला तेच आहेत. यावेळेसचा बॉल क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला बॉल अडवला जातोय. एक धाव तिकडे मात्र मिळतीये आणि तत्पूर्वी पंचांचा इशारा इकडे मात्र व्हाईट बॉलचा अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र जे की धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. आउटसाइड जेव्हा बॉल टाकला होता आणि धाव स्वरूपी व्हाईट +1 अशा 2 धावा मात्र इकडे जोडल्या आहेत. तुषार पाडल गोलंदाजी मार्कवरती आता. यावेळेसचा बॉल डीप मिड विकेटला. इथे देखील जर बघितलं तर 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. चांगली कामगिरी सर्वच गोलंदाजांनी त्याचबरोबर फलंदाजांनी जी मात्र केली आहे आतापर्यंत नाशिक संघासाठी. आणि खासा जर बघितलं तर प्रभावित करणारा खेळ राहिला आहे नाशिक संघाचा. कारण की बॅटिंग करत असताना आपण बघतोय ज्या रीत्या 128 आव्हान त्यांनी मात्र उभा केलं होतं. हालाकी सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आपण बघतोय वाशिम संघाने चांगली कामगिरी केली. 32 धावा लावल्या होत्या. पण एकदा का विकेटचा कॉलम सुरू झाला की मग त्यांना देखील वापसी या मॅच मध्ये करता आलेली नाहीये. आवाक्याच्या बाहेर ठेवला आहे. तत्पूर्वी व्हाईट बॉलचा इशारा. याही वेळेस अक्षयजी निर्मल यांच्या माध्यमातून येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर धाव फलक मात्र पुढे जात आहे. 10 बॉल मध्ये 55 इथून पुढचं सध्याच्या घडीचं इक्वेशन आहे. यानंतर जर बघितलं तर दुसरा सेमीफायनलचा मॅच जो की आपल्याला पाहायला मिळेल. लपेटण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने. ओ हो ला जवाब. व्हॉट अ कॅच. काय झेल टिपलाय. मयूर तिकडे मात्र चेंडूच्या खाली येताना आपल्याला पाहायला मिळाले. जागेवरच गिरकी घेऊन टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडूने मात्र फक्त जागेवर उसळी घेतली आणि मयूर मात्र आले बॉलच्या खाली. मयूरने टिपला झेल आणि संपलाय तिकडे मात्र फलंदाजाचा खेळ. अजून एक खेळाडू वे बॅक टू द गाउट. फलंदाज बाद.
9 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 55चं आव्हान. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने, धावस्वरूपी 1 धाव मात्र इकडे मिळेल. प्रत्येकाची आता मात्र धडपड आहे, तयारी सुरू आहे. कारण की आयोजन समिती सातत्याने जर बघितलं तर या स्पर्धेसाठी आपण बघतोय एक वेगळीच मेहनत घेताना पाहायला मिळाली आहे. आणि आज मात्र त्यांचा देखील प्रयत्न आहे की या स्पर्धेचं आयोजन दमदार झालंय तर समारोपही मात्र धूमधडाक्यात झाला पाहिजे. आज आपण बघतोय महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध नामवंत कलावंत, चला हवा येऊ द्या फेम, भरतजी गणेशपुरे साहेब यांचं देखील मात्र इकडे आज संध्याकाळच्या सत्रात आगमन आहे. खुल्या टप्प्याचा बॉल, बॅटची कड, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवताय, रिटर्न करताय आणि नो बॉल. पंचांचा ओव्हरस्टेपिंगच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र नो बॉल दिला गेला. यस, आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना सिंगल डबलने काही खासा फरक पडत नाहीये. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत या षटकात. एकच बाकी का? आणि फ्री हिट होती तत्पूर्वी आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मिळते. षटक मात्र पूर्ण झालेलं आहे. 7 ओव्हर 78. 7 षटकांच्या अखेरीस 78 वरती 5 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 6 बॉल मध्ये 51चा जर बघितला तर इथून पुढे जो की समीकरण स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आय गेस रिटायर्ड आउट इकडे मात्र खेळाडू खेळले जातात आहे. यस, रिटायर्ड आउट आता मात्र इकडे बॅटर जे आहेत ते मात्र केले गेलेले आहेत. आणि शेवटचं षटक, नाशिककर सध्याच्या घडीला जर बघितलं तर खासे रिलॅक्स आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. कारण की जो मॅच फायनलचा जो एक आनंद असतो तो मात्र अनुभवायचा संधी आता त्यांना इकडे मिळणार आहे. दरम्यान काय खेचून मारलाय, लाजवाब, पूर्ण ताकदच झोकली होती त्या फटक्यामध्ये. आणि इकडे मात्र पंचांचा इशारा, षटकार. 6 धावा. 4 आहे. ओके, चौकार इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून आता कळवला गेलाय. भूषण आले आणि पहिल्याच बॉलवर चौकार. तर नक्कीच प्रत्येकाची नजर राहील आता दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचवर देखील की कुठला संघ जो मात्र पाऊल टाकतोय फायनलच्या दिशेने. बट वाशिम संघ जरी या मॅच मध्ये पिछाडीवर असला तरी देखील अजूनही तिसऱ्या ट्रॉफीवर त्यांची मात्र इथून पुढे नजर राहील. कारण की आपण हे बघतोय या स्पर्धेमध्ये तिसरं देखील पारितोषिक आहे आणि 3rd प्लेसचा देखील मॅच खेळवला जाणार आहे. तर त्याही मॅचवर मात्र सर्वांच्या नजरा राहणार आहेत. 1 लाखाचा भव्य दिव्य पुरस्कार आणि त्यातल्या त्यात बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा मान, या सर्व गोष्टी कमवण्याची आज मात्र संधी आहे संघांना. इकडे 32 संघ तब्बल जर बघितलं तर या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाले होते. बाद फेरी प्रत्येक दिवशी आपण बघितली. एक संघ मात्र नक्कीच 1-1, 2-2 संघ पुढच्या फेरी जागा बनवत गेले. आणि आता जर बघितलं तर हे मानाचे संघ अखेरचे उरले आहेत. हो, लपेटलाय. कुठे कुठे? बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. आता हत्ती गेला, शेपूटही गेली, सगळंच काही गेलंय. बट ते म्हणताय जाता जाता माझे फटके बघून घ्या थोडेसे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर यष्टीरक्षकाच्या दिशेने चाललाय बॉल. तर चला आता काय, शेवटचा चेंडू. 1 बॉल 40. नाशिककर सध्याच्या घडीला सज्ज आहेत. दरारा नाशिककरांचा दरारा आतापर्यंत तरी चांगली कामगिरी संपूर्ण संघाने केली आहे. कंप्लीट टीम एफर्ट. आणि याच बरोबरीने या स्पर्धेतील पहिला संघ जो मात्र फायनल गाठतोय, नाशिकचा संघ इकडे मात्र बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप साऱ्या शुभेच्छा. तब्बल जर बघितलं तर 39 धावेंनी हा सामना आपल्या नावावर केलाय. आणि या सामन्याच्या सामनावीराचा पुरस्कार नन अदर दॅन 19 बॉल मध्ये 65 ची खेळी, 8 षटकार, 2 चौकार लगावत 1 विकेट घेत अक्षय गायकवाड ठरलेत या मॅचचे हिरो. खूप साऱ्या शुभेच्छा टीम नाशिकला आणि यस टीम वाशिम आपल्याला देखील.